शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे, अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, आज ना मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि बघता बघता 2 गुरुवार गेले आणि आज ना तिसरा गुरुवार आलेला आहे. तर खरंच दिवस ना कसे पटापट जातात, अगदी कळतच नाही. हुरकन उडून जातात अगदी दिवस. आणि दिवसाची गणितं बेरजेने पुढे न जाता ती अगदी गुणाकारानेच पळत आहे असंच वाटतं खरंच. तर चला, जसं की मी म्हटलं, आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. तर सगळी पूजेची वगैरे मांडणी मला करून घ्यायची आहे. तर त्याआधी सकाळचं जे काही सगळी आवरावर होती, सगळी कामं मी आधी करून घेतलेली आहे आणि आता मी निवांत छान पूजा करणार आहे. तर आधी दारामध्ये छान उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. त्यानंतर तिथे मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि दाराच्या आजूबाजूलाही छान छोटीशी अशी मी रांगोळी काढलेली आहे. परत मग एक मोठी रांगोळी काढून घेतली. तर इकडे तुम्हाला बाजूला सक्षम उभा दिसतोय, तर तो आत्ताच ट्युशनवरून आलेला आहे आणि आता कॉलेजला जाणार तो. तर चला, आता दारातली रांगोळी वगैरे काढून झाली माझी. तुळशीजवळही रांगोळी काढून घेतली मी आणि दाराच्या आजूबाजूला जी छोटी रांगोळी काढलेली आहे ना मी, तर तशी रांगोळी मी रोजच काढत असते. म्हणजे दुसऱ्या डिझाईनमध्ये, मात्र तशीच एकाच प्रकारच्या दोनही बाजूला मी रोज रांगोळी काढत असते. कारण म्हणजे आवडतं मला दारामध्ये रोज असं छान रांगोळी वगैरे काढली की. आणि त्याच्याशिवाय दारामध्ये ना अजिबात छान वाटत नाही. आणि अगदी दारामध्ये ना अशी रांगोळी बघून खरंच खूप प्रसन्न वाटतं. तर आता हळदी कुंकू फूल वगैरे वाहून मी उंबरठ्याची पूजा करून घेतली. चला, आता फांद्या आणायच्या आहे मला आणि फुलं आणायची आहे, तर ते घेऊन येते. तर पूजेकरिता मला 5 प्रकारच्या फुलांच्या फांद्या तोडून घ्यायच्या होत्या. तर ते तोडून घेतल्या आणि काही फुलंही तोडून घेतली. तसं तर काही झेंडूचे आणि शेवंतीची फुलं आणून दिलेली आहेत यांनी. मात्र जास्वंदाची फुलं होती झाडाला, म्हणून थोडीफार मी तोडून घेतली. तसं तर आता एवढ्यातनं फुलं खूपच कमी झालेली आहे आणि झाडही खूप उंच गेलेलं आहे, त्यामुळे तोडायलाही जरा त्रासच होतो. आणि चला, थोडीफार जी काही फुलं होती ती मी तोडून घेतली आणि फांद्या वगैरे तोडून झाल्या. आणि नंतर मग मी सगळी पूजेची मांडणी वगैरे इथे करून घेतली. तर म्हटलं चला, आधी देवपूजा करून घेते. पण त्याआधीच सगळी जी काही मला महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी वगैरे होती, तर ती मी आधीच करून घेतलेली होती. म्हणजे देवपूजा वगैरे झाली की लगेच मग इकडची सगळी जी काही पूजा आहे ती सगळी करून घेता येईल. तर चला, आता आधी देवपूजा वगैरे सगळी करायला घेतली मी. तर जसं की आज पूजा मांडायची आहे, तर खरंच ज्या दिवशी ना महालक्ष्मीच्या पूजा वगैरे मांडायची असते, त्या दिवशी खरंच खूप भारी वाटतं. खूप असं प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि एक कामाला ना वेगळाच मला उत्साह आल्यासारखा वाटतो. म्हणजे असं वाटतं की पटापट सगळी कामं आवरून घ्यायची आणि मग छान सगळी जी पूजा आहे ती व्यवस्थित आणि आरामात झालेली पाहिजे. हे सगळं डोक्यात सुरू असतं अगदी सकाळपासनं. तर आज जसं की गुरुवार आहे, म्हणून यांनी ना हार वगैरे मला आणून दिलेले होते. तर दर गुरुवारी मी गजानन महाराजसाठी हार वगैरे बोलवत असते आणि थोडेफार फुलंही आणलेले होते. तर महालक्ष्मीसाठी हार वगैरे मी बनवून घेतलेला आहे. तर चला, गजानन महाराजला हार चढवून दिला मी. त्यानंतर गायत्री मातेसाठी हार आणलेला होता, तर तोही चढवून घेतला. तर आता बरेच दिवस झालेले आहे, तर मी शेगावलाही गेलेली नाही आहे. तर बघूया आता कधी जाणं होतं. तशी तर खूप इच्छा आहे आता, कारण खूप दिवस झाले गेलेलीच नाही आहे. तर आता गजानन महाराज कधी बोलावतात ते बघूया. तर दिवसातनं ना थोडा वेळ जरी काढून देवाजवळ बसलं की अगदी खरंच मनाला खूप छान असं प्रसन्न वाटत असतं. तर ज्या दिवशी ना मी ही महालक्ष्मीची पूजा घरात सगळी ना मांडत असते, तर खरंच खूप छान वाटतं घरामध्ये आणि जाता येता मी अगदी त्या पूजेला पाहत असते. आणि आधी ना म्हणजे मम्मीकडे देखील मम्मी ही पूजा करायची. तर त्यावेळी देखील मी ही कथा वगैरे मम्मी जी वाचायची पोथी, तर ती ऐकायला वगैरे ना मम्मीजवळ बसत होती नेहमी. त्याच्यामुळे पूजेबद्दल तर आधीपासून माहिती होतं. तर लग्नानंतर मग मीही सगळी ही पूजा वगैरे मांडायला लागलेली होती घरी. तर चला, देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर मग कलश स्थापना वगैरे करून घेतली. त्यानंतर लक्ष्मीची पूजा आणि गणपतीची पूजा वगैरे सगळी झाली माझी. त्यानंतर तुळशीलाही पाणी टाकून हळदी कुंकू फूल वगैरे वाहून सगळी पूजा वगैरे करून घेतली. नंतर सूर्यनारायणालाही सगळं जल वगैरे अर्पण करून पूजा वगैरे करून घेतली मी.
गुरुवारची कथा, गुरुवारची कहाणी, ही कहाणी वाचल्याने किंवा जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे तू सुलक्ष्मी, जय देव जय करवीर पूर्वासिनी सुरवर मुनी माता गृहस्थवर्धायनी मुरहप्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनी भूधर्मपुरे गुणगाता, जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे तू सुलक्ष्मी, जय देव जय देव आलेली अंगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद कमी विद्या गणी कमी कमी म्हणते काही नावाच्या मनसे बुद्ध्यात्मना सकलं करस्मै नारायणाती समर्थ अच्युतम केशवम राम. तर चला सगळी पूजा वगैरे झाली माझी. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये छान अशी आरती वगैरे फिरवून घेतली मी आणि घरात अगदी खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आणि छान लक्ष्मीला मी नमस्कार करून आशीर्वाद वगैरे घेऊन घेतला. आणि आता माहीत नाही दिवसातनं कितीच वेळा ह्या पूजेकडे माझं लक्ष असणार. तर खरंच सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर अगदी खूप सुंदर असं वाटत होतं. सगळी पूजा छान अशी फुलांची वगैरे सगळी सजावट करून घेतली होती मी. तर खरंच खूप छान वाटत होतं आणि सगळं हे धूप वगैरे लावली की त्याचा सुगंध वगैरे अजून घरात दरवळतो. तर खरंच खूप छान वाटतं अजून त्याच्याने सगळं. तर मग अशी पूजा झाली. त्यानंतर मग थोडं एडिटिंगचं काम होतं ते करत बसली होती. आणि आता मी आलूचा शिरा केलेला आहे इथे. मिठाचं खात नाही या उपासाला. तर चला आता मी थोडं फराळाचं करून घेते आणि भेटते थोड्या वेळाने तुम्हाला. तर आता सायंकाळी नैवेद्याकरिता मी ना सोयाबीनच्या वडीची छान अशी भाजी करून घेतलेली होती. आणि जसं की काहीतरी गोड करावं लागतं नैवेद्यासाठी म्हणून छान अशी ना शेवळ्यांची खीर करून घेतलेली होती. आणि आता चपात्या करायला घेतलेल्या आहे. तर चला सगळा स्वयंपाक वगैरे झालेला होता माझा. आणि त्यानंतर मग आता नैवेद्य वगैरे काढून घेतलं मी. त्यानंतर मग महालक्ष्मीला नैवेद्य वगैरे दाखवून दिलं आणि नैवेद्यम समर्पयामी. तसंच काही चूकभूल झाली तर माफ कर अशी प्रार्थना करून महालक्ष्मीला नमस्कार वगैरे करून घेतले. त्यानंतर तुळशीलाही नैवेद्य दाखवून दिलं. परत गाईसाठी देखील मी नैवेद्य काढून घेतलं म्हणजे उद्या सकाळी मी लावून देणार. आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जेवण करायला बसलो. तर आज ना मॅच सुरू होती टी व्हीवर आणि सक्षमला आणि त्याच्या पप्पाला मॅच खूप जास्त आवडते. तर ते दोघं मॅच बघत होते जेवता जेवता. तर चला त्यानंतर आमची सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि इथेच मी आता ब्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर आपल्या कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.